मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील कोणते मासे खाण्यासाठी आणि शरीरासाठी उत्तम आहेत आणि कोणते मासे खाण्यास टाळावेत? गोड पाण्यातील मासे रोहू, कटला, मृगला हे गोड पाण्यात आढळतात. विशेषतः हे नद्या, तलाव, धरणे आणि तळे यामध्ये आढळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन B12 आढळते. हे मासे चवीला रुचकर व पौष्टिक आहेत. फक्त खाऱ्या पाण्यात आढळणारे मासे सुरमई, बोंबील, पापलेट, बांगडा हे मासे अरबी समुद्रात तसेच समुद्राच्या उथळ भागांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन D आणि उच्च प्रथिने आढळतात. सुरमई हा मासा प्रथिनांनी समृद्ध असून त्याची चव उत्तम असते. त्याचे मांस घट्ट आणि कमी काटेरी असते, त्यामुळे हा मासा खाण्यास सोपा आणि रुचकर असतो. बोंबील मासा सुकलेल्या बोंबिलाला खूप मागणी असते. विशेषतः कोकण आणि मुंबईच्या भागात बोंबील हा ताजा आणि सुकवलेला दोन्ही प्रकारात खाल्ला जातो. त्यामुळे मुंबईत याला बोंबिडक म्हणूनही ओळखले जाते. कोणते मासे खाण्यास टाळावेत ते पाहूया. हे मासे दूषित पाण्यात आढळल्यामुळे खाण्यास टाळावेत किंवा योग्य काळजी कशी घ्यावी? तिलापिया, कॅटफिश, कॉमन कार्प हे दूषित पाण्यात आढळतात आणि चांगल्या पाण्यातही आढळतात. त्यामुळे हे खाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. शक्यतो दूषित पाण्यातील हे मासे असतील तर खाण्यास टाळावे. दूषित पाण्यातील माशांनी जर काही पॉइझनस खाल्ले असेल तर ते माणसाने खाल्ल्यानंतर माणसाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच तिलापिया, कॅटफिश आणि कॉमन कार्प हे मासे